नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। आज सर्वपित्र अमावस्या आहे, त्यामुळे आपण वाडी ठेवतो। त्यात मला वाडी ठेवायची, त्यासाठी मी आता हळदीची पानं काढते। खीर करतो, खिरीमध्ये हळदीचे पाने टाकतात। 5 प्रकारच्या भाज्या टाकतात। दारामध्ये मी पडवळ लावला होता, तो मला मिळाला। असे कारलं, भेंडी अशा 5 प्रकारचे एक शास्त्र आहे ना, त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं ना, ते आता मी करणार आहे। असं त्यासाठी मी काजूची भाजी केली आणि ह्या भाज्या एकत्र करून त्या केल्या आणि खीर करायची। खिरीसाठी हळदीचं पान पाहिजे, तर आता मी हळदीचं पान काढते। चला तर दाखवते तुम्हाला। हळद भरपूर लावलेली आहे दारामध्ये, त्याचे उपयोग पण भरपूर आहे। आता कुणाला पाहिजे घेऊन जातात। आज भरपूर जणांना जी गरज आहे घेऊन गेली माझ्याकडनं। मी पण काढलं एक पान। आता हळद लागते बघा, हिरवी आहे तशी, आता होते तयार। भरपूर लावलेली आहे। आज 5 प्रकारच्या भाज्या लागतात, त्यासाठी मी पडवळ दारामध्येच लावलेला होता ना, तो एक पडवळ काढला। त्यातला एक आहे तो बियाण्याला ठेवणार आहे, पुढच्या वेळी त्याचा उपयोग होईल ना। असं दारात भाज्या लावला की स्वतःची भाजी स्वतःला खायला मिळते ना। आता काकडी लावायची, तवसा लावायचा, ते सगळं आता झालं की इथे मी तवसा लावणार आहे। चला तर, तुरीची फुलं किती बघा आहेत, अजून गणपतीच्या वेळी लावली होती, भरपूर आहे। आता दसरा येतोय ना, नवरात्रीला दारामध्ये आमच्या घरचा देव आहे ना, तिथेही फुलं मिळतील। आता भरपूर झालेत। दुरून दुरून आज वाडी ठेवायला दुरून ऑपरेशन झाले। हे ह्याचा आहे आपल्या चिऱ्याच्या पानाचा। हां, शेवयाची खीर चालली। त्याच्यामध्ये दूध टाकताना हळदीचं पाणी टाकायचं, तर वास छान येतो। त्याचा थोडा वास गेल्यानंतर हळदीचा वास आतमध्ये सुगंध येतो ना, तो झाल्यानंतर मग वरून आपली शेव टाकायची, शेवयाची खीर, साखर, वेलची वगैरे सगळं टाकून बघा। त्या हळदीच्या पानामुळे कलर बघा कसा दुधाला येत चाललाय, छान कलर येतो। इथे बस, तू थांब, त्यांना खाऊ देत, नंतर तू ये। इथे बस, बस खाली, जेव, आणि तिथेच बस जेवण झालं की। पक्ष आहे आणि वाडीवर ठेवली, कावळ लगेच शिवून गेला। एक म्हणतात शास्त्र आहे, ते करायला पाहिजे आपल्याला। हा छोटासा एक मी व्हिडिओ केला, तो कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। असेच माझे व्हिडिओ बघत जा कंटिन्यू। धन्यवाद।